या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. तालुक्यातील तामलवाडी येथे सुरू असलेल्या अनैतिक देहविक्री व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने शुक्रवारी धडक कारवाई करत मिलन लॉजवर छापा टाकला. या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली असून 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तामलवाडी येथील मिलन लॉजमध्ये महिलांकडून देहविक्री करून घेतली जात असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पथकाने सापळा रचून अचानक धाड टाकली. यावेळी दिलीप सिद्धाप्पा मंगरुळे, वय 43, राहणार अविनाशनगर, MIDC सोलापूर आणि संतोष नामदेव पवार, वय 40, राहणार तिन्हे, तालुका उत्तर सोलापूर हे दोघे महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्री करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी 5,700 रुपयांची रोकड, 2 मोबाईल फोन, 1 रजिस्टर, UPI स्कॅनर मशीन तसेच लॉटचा परवाना फॉर्म असा एकूण 25,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने केली. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.